तुम्ही पण स्वतःला सतत कमी लेखता का? माझ्याकडून हे होणार नाही, मी हे करू शकत नाही. माझ्यामध्ये या गोष्टी नाहीच आहेत. माझं नशीब खराब आहे. माझं आयुष्य हे असंच जाणार आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी मी काही करू शकत नाही. मी सातत्य ठेवू शकत नाही. मी अजिबातच स्पेशल नाहीये. हे जर तुम्ही स्वतःशी बोलत असाल ना, तर तुमची सगळ्यात मोठी दुश्मन तुमची परिस्थिती नाहीये. तुम्ही स्वतः आहात. तुमची स्वतःबद्दल विचार करण्याची पद्धत आहे. कोणीतरी आपल्याला 10 वर्षापूर्वी काहीतरी म्हटलेलं असतं. ते आपण अजून डोक्यात धरून बसलेलो असतो. त्या व्यक्तीचा आपल्याला राग येत असतो, वाईट वाटत असतं. पण आपण स्वतःच स्वतःला रोज क्षणाक्षणाला वाईट बोलतोय, वाईट वागवतोय. त्याचं काय? आपल्याला कोणीतरी कमी लेखलं, की आपल्याला त्रास होतो. पण आपणच स्वतःला किती वेळा कमी लेखतोय. आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी चूक केली तर आपण तिला कितीदा चान्स देतो. आपण किती वेळा त्यांच्या चुका विसरतो. मग आपण स्वतःच्या चुका कधी विसरतो का? कधीतरी काहीतरी एखादी घटना झालेली असते आणि ती घटना आपण वर्षानुवर्ष जगत आलेलो असतो. इतरांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला पटकन दिसतात. कोणाकडे पाहून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. आपल्यालाही त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं. पण आपण आपल्या स्वतःमधल्या कितीतरी चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्यावर कामच नाही करत. खूपदा मी ऐकते, की मी पूर्वी अशी होते, मी आधी हे करायचे, असं खूप जण सांगतात. पण मग तुम्ही आता का नाही करू शकत? करू शकता. तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही फक्त कारणं देताय. मी 2 दिवसापूर्वी Instagramला स्टोरी अपलोड केलेली. मी सकाळी कृतज्ञता लिहीत बसले होते आणि मी स्टोरी अपलोड केली, की सकाळची शांतता आणि कृतज्ञता लिहिण्यासाठी मिळालेला हा वेळ म्हणजे सुख आहे. तर त्यावर कोणीतरी एक मेसेज मला केला, की एक बाळ झाल्यावर हे सगळं करण्यासाठी वेळ नाही मिळत. म्हणजे जर आपल्याला इतरांची स्टोरी पाहण्यासाठी वेळ आहे, तर मग ते करण्यासाठी का नाही वेळ आहे? वेळ प्रत्येकाकडे असतो. फक्त आपण काय करतो माहितीये? आपल्याला काही करायचं नसतं ना, म्हणून आपण कारणं देतो, कारणं शोधतो. मला लग्नाआधी सुद्धा लोक म्हणायचे, "हे सगळं वाचन, लिखाण लग्नानंतर नाही करता येत." मी करतीये आणि पुढेही आपण हे कंटिन्यू करतो, कारण ते आपल्या लाईफस्टाईलचा भाग असतं. ज्या पद्धतीने आपण रोज जेवण करतो, ब्रश करतो, अंघोळ करतो, हे सांगावं नाही लागत किंवा यासाठी वेळ नाही काढावा लागत. अगदी त्याच पद्धतीने कृतज्ञता लिहिणं, डायरी लिहिणं यासाठी वेळ नाही काढावा लागत. तो आपोआप मिळतो. तो घडून जातं, होऊन जातं ते. अगदी असंच आहे. इतरांकडे पाहून त्यांचा हेवा वाटण्यापेक्षा किंवा ते हे करू शकतायत कारण त्यांच्याकडे या गोष्टी आहेत म्हणून ते करू शकतात. माझ्याकडे मूलबाळ आहे, माझ्याकडे वेळ नाहीये, म्हणून मी नाही करू शकत आहे. ही कारणं आपण दुसऱ्यांना नाही, तर ही कारणं आपण स्वतःला देतो. आणि म्हणून आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. स्वतःला वेळ न दिल्यामुळं, स्वतःशी योग्य पद्धतीने न बोलल्यामुळं, स्वतःचे चांगले गुण न लक्षात ठेवल्यामुळं हळू काय होतं माहितीये? आपल्या मनाला सवय लागते. आपण हे स्वीकारून बसतो, की आपण अजिबात चांगले नाही आहोत. आपल्या हातून काहीच होणार नाहीये. का? तर आपल्याकडे असलेल्या स्किल्सना आपण मागं टाकलंय. आपण अगदी 2 मिनिटं सुद्धा त्यांना वेळ नाही देऊ शकत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता जिथपर्यंत आलाय ना, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत. तुम्ही खूपदा पडलाय, तुम्ही खूपदा अपयशी झालाय, पण तुम्ही पुन्हा उभे राहिलायत आणि आज तुम्ही जिवंत आहात. तुम्ही इथपर्यंत आहात आणि हे खूप मोठं यश आहे. तुम्हाला मिळणारा तुमचा श्वास, तुम्हाला मिळणारा तुमचा दिवस हा जर तुम्ही सार्थकी नाही लावलात, तर तुमचं आयुष्य निरर्थक आहे आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात. तुमचं नशीब नाही. कारण तुम्ही हे निवडलंय, की तुम्हाला काहीच करायचं नाहीये. वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही टीव्ही पाहताय, तुम्ही मोबाईल पाहताय, तुम्ही गप्पा मारताय अनेकांशी. पण तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेळ नाहीये असं तुम्ही सांगताय. तुमच्या माइंडसेटवरती काम करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही असं सांगताय. जवळ-जवळ आपल्या चॅनलवरती 1000 व्हिडिओज असतील आणि मला असं वाटतं, की प्रत्येक व्हिडिओ मी इतका सोप्या पद्धतीने सांगितलाय, की तुम्ही स्वतःचं काम करत असताना पण स्वतःला कसं वेळ देऊ शकता आणि तुम्ही तो व्हिडिओ बघता आणि सोडून देता. तुम्ही करत काहीच नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखताय. जेव्हा आपण काहीच करत नसतो ना, त्यावेळेला आपण स्वतःला कमीच लेखतो. कारण आपल्यापुढे काहीच नाहीये. भलेही तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत घरातलं काम करताय, ऑफिसचं काम करताय, पण ते करत असताना देखील तुम्ही वाईट विचार करत असतो काम करताय. तुम्ही कामं आवरली, नकारात्मक विचार करत बसताय, काम करताना पण नकारात्मक विचार करताय. पण हे सगळं करत असताना
तुम्ही स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करू शकता हे मी अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला करायचं नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखताय. स्वतःला कमी लेखणं ना खूप सोपं आहे. पण उठून काहीतरी करून दाखवणं खूप अवघड आहे. आज जर मी 20 गोष्टी करतीये, तर तुम्ही 2 गोष्टी नाही करू शकत का? साधा प्रश्न आहे. तुमच्याकडे तेवढाच वेळ आहे, माझ्याकडेही तेवढाच वेळ आहे. बरं ठीक आहे, सगळं नाही जमत आहे तुम्हाला. मान्य करूयात मला मूलबाळ नाहीये म्हणून मी करू शकते. मग माझ्या 20 गोष्टींपैकी तुम्ही 2 गोष्टी नाही करू शकत? तुमचा व्याप इतका आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. तो सांभाळत असताना 2 ते 3 गोष्टी करण्याचा प्रयत्न तरी करा. आपल्याला करायचं नाहीये. आपण फसवतोय स्वतःला. आजपासून ना एक गोष्ट बदलूयात. दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं बंद करा. आणि जर तुमच्यापेक्षा कोणीतरी काहीतरी उत्तम करत असेल ना, तर त्याच्याकडून प्रोत्साहन घ्या. तिथं स्वतःच्या मनाला असं सांगू नका, की त्या व्यक्तीकडे वेळ आहे, सपोर्ट आहे, पैसा आहे म्हणून ती करू शकतीये. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती ही शून्यापासून सुरुवात करते. बऱ्यापैकी व्यक्ती शून्यापासून सुरुवात करतात. काही जणांकडे असतो बॅकअप, काही जणांना मिळतो सपोर्ट, पण असेही लोक आहेत जे खूप काही करतायत कोणाच्याही सपोर्ट शिवाय. तुमच्याकडे सगळं असायला पाहिजे, तुम्ही परफेक्ट असायला पाहिजे याची अजिबात आवश्यकता नाहीये. तुम्हाला ना फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचा आहे. ज्यावेळेला मनात येईल माझ्याकडून नाही होणार, त्यावेळी लगेच स्वतःला प्रश्न विचारायचा, मला खरंच हे जमत नाहीये का यासाठी मी अजून पुरेसा प्रयत्न केलेला नाहीये. किती साधी आणि सोपी गोष्ट आहे. जमेल, मला जमतच नाही पेक्षा मला जमेल, मी प्रयत्न करत आहे, मी हे करून दाखवणार आहे. नाही झालं तर असं होणारच नाही, हे माझंच आहे, हे मी करूनच दाखवणार आहे. मग काहीही होऊ देत हे ज्या वेळेला बोलायला लागाल त्यावेळेला स्वतःला कमी लेखण्यासाठी वेळच नाही मिळणार. मला जमतच नाही म्हणजे तिथं शेवट झाला. तुम्ही फक्त झुरत राहणार आणि मी जमवू शकते म्हणजे शिकण्याची एक संधी देताय तुम्ही स्वतःला. प्रयत्न करायला लावताय तुम्ही स्वतःला. सुपरवाइज करा स्वतःला. रडत नका बसू एकाच ठिकाणी. रडायला लागल्यावर काय करायचं यावर पण मी परवा व्हिडिओ केलाय. बघितला नसेल तर खाली मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देतेय डिस्क्रिप्शन मध्ये. बघा तो. रडून झाल्यानंतर काय करायचं म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. कारण रडायला प्रत्येकाला येणार आहे, त्रास प्रत्येकाला होणार आहे. पण मग तिथंच तुम्ही आहात. त्याच्या पुढे नाही जातात तुम्ही. कसं जायचं पुढं ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आज एक टास्क. रोज रात्री झोपण्यापूर्वी ना स्वतःबद्दल 3 चांगल्या गोष्टी लिहायच्या. आज मी काय चांगलं केलं? मी कोणती अडचण उत्तम पद्धतीने पार केली? माझ्यातली कोणती गोष्ट मला आवडते? किंवा आज मी कोणती गोष्ट केली जी मला जास्त आवडली? सुरुवातीला तुम्हाला उत्तर नाही सापडणार, पण शोधत राहा. एक दिवस केला आणि सोडून दिलं नाही. हा टास्क रोज करायचा आहे. आणि एक गोष्ट लिहून ठेवा, लक्षात ठेवा, की तुमची किंमत इतरांच्या मतांवर ठरत नाही. कोणी तुमचं कौतुक नाही केलं, कोणी तुम्हाला नोटीस नाही केलं, कोणी तुमच्या कामाबद्दल चर्चा नाही केली, कोणी तुम्हाला भरभरून प्रेम नाही दिलं तर तुमची किंमत नाहीये असं नाहीये. तुम्ही स्वतः तुमची किंमत आहात. तुमच्या कामाबद्दलचं कौतुक असेच लोक करतील जे त्या कामाला समजू शकतात, जे तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात. आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक असतात जे जलस असतात. त्यांना त्रास होत असतो. का त्रास होत असतो माहितीये? त्यांच्याकडे सगळं असतं पण ते करू शकत नसतात आणि तुम्ही ते सगळं करताय. ते फक्त स्वतःला मागे खेचत राहतात, एक्सक्युजेस देत राहतात, की माझ्याकडे हे आहे म्हणून मी नाही करू शकत आहे. आणि मग कुठेतरी जलसी निर्माण होते. प्रत्येकाकडे एक गुण असतो आणि तो गुण घेऊन तो व्यक्ती पुढे खूप पुढे जाऊ शकतो. पण जर तुम्ही सतत निरर्थक गप्पा मारण्यामध्ये, वाईट विचार करण्यामध्ये किंवा मोबाईल बघण्यामध्ये, सीरियल्स बघण्यामध्ये वेळ घालवलात तर तुम्ही नाही करू शकणार आहात हे सगळं. आणि मग दुसऱ्यांकडे बघून जलसी वाटणार आहे. आणि असे लोक नाही कौतुक करू शकत तुमच्या कामाचं आणि त्यांच्याकडून कौतुक नकोच आहे. कारण त्यांना आपल्या कामाची व्हॅल्यूच माहिती नाहीये. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमचं कौतुक करत नाहीये, तर तुमचं काम वाईट नाहीये. त्या व्यक्तीला ते कळालेलं नाहीये आणि जर कळालं असेल तर तिला तुमचं कौतुक नाही करायचंय. मुद्दाम टीका करतील, ते खूप जास्त व्यस्त आहेत असं तुम्हाला दाखवतील. XYZ काहीही कारणं असू शकतात. मग अशा लोकांकडून कौतुक करून घेण्याची अपेक्षा का? कशासाठी? आपण आपलं काम करत असताना आपल्याला आनंद मिळतोय. आपल्याला इथून कौतुक मिळत नाहीये, पण इकडे 10 जण आपल्याला अप्रिशिएट करतायत. आपल्याकडून प्रोत्साहन घेतायत आणि यांच्यासाठी किंवा या लोकांसाठी आपल्याला काहीच करायचं नाहीये.
आपल्याला जे काही करायचंय ते स्वतःसाठी, आपलं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी. म्हणून स्वतःशी थोडं प्रेमाने बोला, स्वतःला कमी लेखणं बंद करा. कारण ना, जगत असताना सगळ्यात जास्त वेळ आपल्यासोबत कोण घालवतं तर ते आपण स्वतः आहोत. म्हणून आपल्याला आपला विरोध नाही करायचाय. आपल्याला स्वतःला कमी नाही लेखायचंय. आपल्याला स्वतःला सुधारायचंय. इतकं मटेरियल आहे आज तुमच्या समोर, मग का नाही सुधारू शकत आहात तुम्ही? कारण तुम्हाला सुधारायचं नाहीये. खूप जण आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय. मग तुमच्या आयुष्यात का नाही पडत आहे? कारण तुम्ही काही करत नाही आहात. तुम्ही कारणं देताय. तुम्ही त्रास होतोय म्हणून तसंच बसून राहताय. पूर्वी बघा आपल्याला अभ्यास करायला आवडायचं नाही, पण तरीही आई आपल्याला फटके देऊन अभ्यासाला बसवायची. वडिलांच्या भीतीने आपण अभ्यासाला बसायचो. मग आता स्वतःची भीती बाळगूयात आणि ज्या गोष्टी आपल्या समोर आहेत, जे मटेरियल आपल्या समोर आहे त्याचा वापर करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणूयात. आणि कोणी आपला आधार असायची अजिबात गरज नाहीये. आपण स्वतः आपला उत्तम आधार आहोत आणि विश्वास ठेवा. हे खरं आहे. म्हणजे हे फिल्मी आहे किंवा हे नुसतं बोलायला आहे, ही पुस्तकी भाषा आहे, अजिबात नाही. ज्या वेळेला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल ना, तुम्हाला कोणाच्याही आधाराची कधीच गरज नाही भासणार. तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. तुमचा आत्मविश्वास कधीच कमी होणार नाही आणि तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखणार नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. प्लीज करायला सुरुवात करा. इतकं जीव तोडून सांगते त्याच्यामागचं कारणच हे आहे, की आपण सगळेजण सक्षम बनूयात. आपण सगळेजण सकारात्मक बनूयात. म्हणजे सगळं छान होईल. कोणापासूनच कोणाला त्रास नाही होणार. ओके? सुरुवात आपल्यापासून, स्वतःपासून, तुमच्यापासून करा. आजपासून स्वतःला कमी लेखणं बंद करा आणि त्यासाठी काय करायचंय सगळं व्हिडिओमध्ये सांगितलंय ते करायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.